स्वयंसेवक बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल करण, स्ट्रायगरवरती फलंदाज पाहू शकाल विकी, नॉन स्ट्रायगरवरती योगेश पाहू शकाल. अंपर बेस सेटिंग लावून ठे. पहिल्या षटकाला होते सुरुवात. आजचा शेवटचा दिवस अर्थातच फायनल राऊंडचा दिवस. पुढील चेंडू कशा प्रकारे असेल पाहावं लागेल. यावर देखील लफ करायचा होता. काय सांगत आहे पहिला चेंडू खावा लागला बेकार. अगदी जर पाहिलं तर पहिला चेंडू आलाय डॉट. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. निश्चितपणे देखील लफ करायचा होता. नारे याचे बॅटील आहेत ना बॉल ठोक. आता काय सांगत आहे आता अंगारा नाही वाटा आणला. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. यावर देखील लफ केला स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती आणि अगदी जर पाहिलं तर एकाच सिंगलवर समाधान. एकाच सिंगलच्या माध्यमातून टीम धमाका 11 आंबिवली क्रिकेट संघाचं खातं ओपन केलं जात आहे. एका सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन केलं जात आहे. एकच सिंगल झाली जाईल. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. बिनगडे बाद एक अशी धावसंख्या. तब्बल एक धाव जोडली गेली आहे फलकावर. पुढील चेंडू यावर देखील लफ करायचा होता परंतु कुठेतरी अगदी जर पाळला तर वाईट चेंडू. काय सांगत आहे आजच्या शेवटच्या दिवसाला पहिला लफडा सापडलेला आहे बेकार. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. यावर देखील लफ करायचा होता. दोघांचे बॅटीला बॉलच ना ठोका. आता काय सांगत आहे भगत बी खुद ये राहायला लागला आता एक खुद. ते दिवस घडी बाबा खतरनाक उभी जोड पाडली ती परंतु सकाळ सकाळ आता हुकायला लागलं बॉल. काय सांगत आहे बॅटीला बॉल ना ठोको याचे. अगदी जर पाहिलं तर तब्बल 2 धावा जोडल्या येतील. यावर देखील दांडीत दांडी गोल. योगेशची केली संपुष्टात. योगेश जात तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज गव्हाण OUT आउट. अगदी जर पाहायला गेलं तर शरद पाहू शकाल नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. इंटर कुठेतरी एका साईडला पाहतोय टीम धमाका 11 आंबिवली क्रिकेट संघ विपक्ष टीम आई गावदेवी शेकडपाडा क्रिकेट संघ. अशी सध्या एक आजच्या शेवटच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. एक मोठी लढत चालू आहे सध्या.
एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. या देखील लाभ करायचा होता. याचे नार बॅटील बॉल ठोको. काय सांगत आहे ओव्हर समाप्त. अगदी जर पाहायला गेलं तर एका षटका आखरी धावसंख्या पाहू शकाल. तब्बल 2 धावा जोडल्या जात आहेत. आणि अगदी जर पाहिलं तर आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ आंबिवळिया विकेदादा शेवळे सर यांचं देखील शुभ आगमन. अगदी जर पाहिलं तर फलंदाजासाठी विकेदादा शेवळे सर यांच्या हस्ते कॅश प्राइज लावलं जात आहे. लगातार लगोपाठ जर 3 6 लगावले गेले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे विकेदादा शेवळे सर यांच्या हस्ते. अगदी जर पाहिलं तर एक क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपण पाहू शकाल विकेदादा शेवळे सर द व्हॉइस ऑफ आंबिवली. एका षटकाखरी धावसंख्या पाहू शकाल. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. सांगत आहे सकाळ सकाळ नाश्ता नाही करून आलं. चला गाड्या सोडा. बॉलिंग जागेवर पाहू शकाल ओम. अब देखील ओहो काय सांगत आहे पाहावं लागेल. काय सांगत आहे भुतडा फाड़ के ऐसा सकाल सकाल में तुम ऐसा भुतड़ा फाड़ के ऐसा ये होता है ना. मग गड़बड़ हो जाता है. मन में लड्डू फूटा को झाले तरा. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल निश्चितपणे. अगदी जर पाहिलं तर काय सांगत आहे कार्यक्रम फिट नको झाले तरा. विकी दादा काय सांगत आहे आज पावर नाही दिसत. हे झालं काय सांगायचं बॉलवर बॉल हुकतो फलंदाज काय सांगायचंय. अगं बाबाओ आई हम पर काय सांगायचंय लगाव. अगदी जर आलं तर पुढील चेंडू धावसंख्या कुठेतरी स्थिर होताना. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. यावर देखील पाहावं लागेल रिव्ह्यू का सकाळ सकाळ वाईटचा का. ओके सर. अगदी जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावर. लगातार 3 6 जर लगावले गेले तर विकी दादा शेवळे सर यांच्या हस्ते कॅश प्राइज लावलं जात आहे. रोख 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अरे अरे माझे देवा आज काय झाला मा बॉल पग हुकतू काय सांगत आहे भगत भी हिरायला लागला था. अगदी जर पाहिलं तर मनु गेमर ऍक्शन मध्ये इंस्टाग्रामचे जावळ पाहू शकाल आपण. इन ऍक्शन मध्ये असं आहे काय. ओके. अगदी जर पाहिलं तर एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. कुठेतरी पावर कमी पडतीये. बॅटीला बॉल ना ठोक. पुढील चेंडू यावर देखील आता ठोकला. अगदी जर पाहिलं तर शोधला गॅप लावले मॅप. चेंडू चालाय धन 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 करत चापतो चिंबोऱ्या. बस पार चिंबोऱ्या चाफीत पार बाउंड्री जवळ गेला. आणि अगदी जर पाहिलं तर किती 3 का 3 धावा जोडल्या जातील धावफलकावर. या 3 धावांच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. तब्बल 6 धावा लगावल्या गेल्या धावफलकावर. सध्याच्या घडीला एका साईडला पाहतोय टीम धमाका 11 आंबिवली क्रिकेट संघ विपक्ष टीम आई गावदेवी शेकटपाडा क्रिकेट संघ. अशी एक थोडी मोठी लढत चालू आहे सध्याच्या घडीला. यावर देखील लफ केला सोले क्षेत्र दिशेने क्षेत्रक्षकाला सकाळ सकाळ फारला भोतडा
काय सांगत आहे बेकार. तुम्ही या ये नको झाले तर सकाळ सकाळ फाडायला लागली भुतडी टराटर. उसने के दिया सॉरी यार. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 8 अशी धावसंख्या. तब्बल 8 धावा लगावला गेला दाफलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. स्टँगवरती पाहू शकाल शरद. यावर देखील व्हाईट चेंडू. अजून एक लफडा. काय सांगता लफड्यावर लफडी सापडायला लागली. बेकार. योग फाडीचा भोतडा इकडे लपडी सापडायला लागली. आणि अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. तब्बल 9 धावा लगावला गेला दाफलकावर सध्याच्या घडीला. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. यावर देखील लॉफ केलाय सोडल्या क्षेत्र दिशेने. ओहो आरा खतरनाक ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. आणि अगदी जर पाहिलं तर ओव्हर समाप्त. या षटकारच्या माध्यमातून धावसंख्या मात्र अगदी पुढे सरकेल. निश्चितपणे पाहिलं गेलं तर धावसंख्या मात्र भरकन पुढे सरकली. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. तब्बल 15 धावा लगावला गेल्या दाफलकावर. अंपर नको तो जीवाची आबाल करू. अजून जर शरदने 2 सिक्स लगावले गेले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. लक्षात घ्यायचे फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल जितेश. 2 षटकाखरी धावसंख्या पाहू शकाल. तब्बल एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. तब्बल 15 धावा लगावला गेला 2 षटकाच्या अखेरीस. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. मित्रांनो यावेळी निवांग नका रो. अगदी जर पाहायला गेलं तर यापुढील होणारा सामना असेल टीम दोऱ्याचा बडा क्रिकेट संघ विपक्ष खंडूचीवाडी क्रिकेट संघ. लवकरात लवकर उपस्थित राहायचे मित्रांनो. टीम दोऱ्याचा बडा क्रिकेट संघ विपक्ष खंडूचीवाडी क्रिकेट संघ अशी आजच्या दिवसातील दुसरी मॅच असणार आहे. पुढील चेंडू थोडस कुठेतरी मित्रांनो वेळ वाचवायचा आहे. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला. सुंदर फटका आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू. हा वताडते आलं बस ना सापडतो. चालाय चोळीत मळीत. आणि अगदी जर पाहिलं तर 2 धावा जोडल्या जातात दाफलकावर. या 2 धावींच्या मदतीने अगदी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल 17 धावा लगावला गेला दाफलकावर. अगदी जर पाहिलं तर एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला. सुंदर फटका आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावता आहेत गॅप मधनं. आणि अगदी जर पाहिलं तर ओहो दोघांची झुंबडी. तो सांगतो मा पकडी तो बॉल. काय सांगत आहे. यावेळेस देखील विकेटचं पतन. डायरेक्ट हिट. कुठेतरी ओव्हीटी आउट. फलंदाज गवान. आणि अगदी जर पाहिलं तर विकीच्या चेहऱ्यावर कुठेतरी थोडीशी नाराजगी असेल. आता मात्र मैदानावर एंटर होतोय आंबिवली गावचा चित्ता अर्थातच रोहित शेवाले पाहू शकाल आपण. रन मशीन आंबिवली गावची रन मशीन. अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल अगदी जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 5 षटकार लगावले गेले होते. तोच
मैदानावरती एंटर स्ट्रायगरवरती पाहू शकाल रोहित शेवाळे यावर देखील लॉफ केला शोधला गॅप लावला मॅप चेंडू चालाय चोळीत माळीत ओ हो हो यावेळी देखील लाजवाब शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जाईल अगदी जर पाहिलं गेलं तर अरविंद मांजे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे तब्बल 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या तब्बल 21 धावा लगावला गेला धापलकावर आणि अगदी जर पाहायला गेलं तर कुठेतरी पुढील चेंडू पाहावं लागेल निश्चितपणे यावर देखील लॉफ केलाय परंतु ओहो आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत चेंडू त्याला सीमा रेषा पार आणि अगदी जर पाहायला गेलं तर अगदी जर पाहायला गेलं तर एक सुंदर असा षटकार लगावला गेलाय अजून जर 2 षटकार लगावले गेले तर विकेदार शेवाळे सर यांच्या हस्ते रोख 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल याबरोबर देखील डान्सिंग राऊंड फटका स्वतःच्याच फॉलोत रवा क्षेत्ररक्षण अप्रतिम आणि अगदी जर पाहिलं तर एकच सिंगलवर समाधान एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकेल 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या तब्बल 28 धावा लगावला गेला धाफलकावर सांगवरती पाहू शकाल शरद पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केलाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओ हो इधर भी बोतरा फाट्या काय सांगत आहे बेकार को झाले तर धावा तुम्ही काय सांगत आहे धुरांदे उधली रन मशीन पाहावं लागेल ओके 2 धावा जोडल्या जातील 3 धावा जोडल्या जातील धाफलकावर ओके चला लवकर पाणी घेऊन धावत पडत को झाले तर काय सांगत आहे मोकार भोशाड्या टराटर फाडा घेतल्याकडे भोतळी अगदी जर पाहायला गेलं तर यापुढील 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या तब्बल 31 धावा लगावला गेला धाफलकावर 3 षटकाखेरीज धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या तब्बल 21 धावा लगावला गेला 3 षटकाच्या अखेरीस स्वयंसेवक बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे रवींद्र रेडा साहेबांचं देखील शुभागमन होत आहे साहेब यायचं आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय त्याच बा अगदी जर पाहिलं तर मागडे षटक हाताळलंय जितेशने मात्र तब्बल 31 धावा लगावला गेला धाफलकावर जितेशने कुठेतरी मागडे षटक हाताळलं तब्बल 16 धावा खर्च केले आहेत बॉलिंग ट्रॅकर पाहू शकाल विनायक 0-0 नंबर वाला यावर देखील लॉफ केलाय फायनल क्षेत्र दिशेने चेंडू उचली घेत असताना शोधला गॅप लावला मॅप आरा खतरनाक ठोकलाय चौकार या 4 धावांच्या माध्यमातून अगदी जर पाहिलं तर धावसंख्या भरकन पुढे सरकेल 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या अगदी जर पाहिलं तर कशा प्रकारे गॅप कलेक्शन परफेक्ट टायमिंग इट इज आउट ऑफ द पार आणि 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या पुढील चेंडू कशा प्रकारे असेल यावर देखील ओहो बॉलची मात्र जागीच गुंडी आणि अगदी जर पाहायला गेलं तर धावसंख्या मात्र स्थिरावताना 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या तब्बल 35 धावा लगावला गेल्या मला पुढील चेंडू पाहावं लागेल को झाले तर
पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल निश्चितपणे. आणि अगदी जर पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी स्थिर राहताना स्टँगवरती पाहू शकाल शरद. यावर देखील ओहो आखूड टप्प्याचा बॉल, परंतु लॉफ करायचा होता, परफेक्ट टायमिंग जमला नाही. आणि अगदी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू लागला खायला. धावसंख्या कुठेतरी स्थिर होताना बॉलिंग ट्रॅकवर 0-0 नंबर वाला अर्थातच विनायक. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. यावर देखील लॉफ केलाय पुढला चेंडू, परंतु नो मॅच लँड. क्षेत्ररक्षक आले बॉलवरती आणि अगदी जर पाहिलं तर 2 धावा लगावल्या जातील धावफलकावर. तब्बल 2 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल 2 गडी बाद 37 अशी धावसंख्या. तब्बल 37 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल निश्चितपणे. यावर देखील ओहो बॅटची लिडिंग एज पाहावं लागेल. फलंदाज गवन शरद जातोय डगआउटच्या असेला. OUT आउट. फलंदाज गवन त्याला नवीन फलंदाज काय सांगायचंय. शरदी केली. अगं बाबू ऐ शरद काय सांगायचंय, खेळी चांगली राहिली आहे मित्र. बाबा बेकार बॅटमन आला आता. मोहन पाहू शकाल काळी काय सांगत आहे गडी ताडासारखा उच. तीन गडी बाद 37 अशी धावसंख्या. धावसंख्या कुठेतरी कुपोषित पाहायला मिळते आपल्याला. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु नॉन स्ट्राईकला आहे रोहित शेवाळे. पुढील चेंडू यावर देखील ओहो बस काय सांगत आहे लफड्याचा बॉल व्हाईट. अजून एक लफडा काय सांगत आहे फाडाफाडी आणि लफडी या दोन्हीच गोष्टी सापडायला लागल्या आता जास्ती. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. तब्बल 38 धावा जोडल्या जातील धावफलकावर. यावर देखील काय सांगत आहे धवलेदी या फुकायला लागला. ओव्हर समाप्त. 4 षटकाखेरीज धावसंख्या पाहू शकाल. 3 गडी बाद 38 अशी धावसंख्या. तब्बल 4 षटकाच्या अखेरीस तब्बल 38 धावा लगावला गेला धावफलकावर. मित्रांनो पाणी घेऊन जायचंय. धावत पळात पिके दादा. हा उलझक कान मंत्र देऊन ये त्यांना. ओम मट स्वाहा नमस्कार मी. बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल कृष्णा येतोय. थांबा जरा त्यांना भेटगाठ जाऊन दे आधी. हा पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल.
कृष्ण पाहू शकाल किशन कन्हैया बॉलिंग ट्रॅकवर देखील लॉफ केला सुंदर फटका आहे सोडल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला बॉलवरती आणि अगदी जर पाहिलं तर एक सिंगल जोडली दुसऱ्या धावाचा प्रयत्न ओहो काय सांगत आहे तो धावत आला डुगू 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 काय सांगत आहे आणि अगदी जर पाहिलं तर नोबिता येतोय नवीन फलंदाज अर्थातच अजय विजय का विजय येतोय स्ट्रायकरवरती पाहू शकाल रोहित शेवाळे आंबिवली गावचा चिता कशा प्रकारे खेळली ठरेल पाहावं लागेल यावर देखील लॉफ केला सुंदर फटका आहे क्षेत्ररक्षकाला बॉलवरती आणि अगदी जर पाहिलं तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न ओहो बस आता मात्र हे प्रभू ही क्या हुआ काय सांगत आहे बेकार फलंदाज गोवान रोहित शेवाळेचं विकेट पडतंय आता मात्र काय खरं नाहीये टीम धमाका 11 आंबिवली क्रिकेट संघाचा इथे मात्र रन मशीनच मैदानाच्या बाहेर पडतीये आणि अगदी जर पाहिलं तर डगआउटच्या आसऱ्याला रोहित शेवाळे आता मात्र काही खरं नाहीये नवीन फलंदाज येतोय तुषार गरीब बारीक पाहावं लागेल आणि कुठेतरी रनआउटच्या स्वरूपामध्ये काय सांगत आहे रोहित मामा काशी केली वनवासी केली नशिबी तुझ्या 7.5 आली अरे देवा आउट हो गया आता मात्र पाहावं लागेल कुठेतरी धाकधूक चालू असेल मनामध्ये काय होतंय पाहावं लागेल तब्बल 5 गडी बाद 40 अशी धावसंख्या तब्बल 40 धावा लगावला गेला दाफुलकावर स्ट्रायकरवरती तुषार नॉन स्ट्रायकरवरती पाहू शकाल नोबिता देखील लवकर होता लागला तोय घरघर फिराय काय लागत आहे बेकार आणि अगदी जर पाहिलं तर अजय मोरे सरांचं देखील शुभागमन सर याचे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल देखील ओहो धवले दी या हुकाय लागला काय सांगता याचे बॅटीला बॉल ना ठोक आता मात्र बघू चेहरा लागेल तुम्हाला ठुका अंगारे बघ अगदी जर पाहिलं तर यापुढील होणारा सामना असेल ओम साई दोराबडा क्रिकेट संघ विपक्ष MK खंडजीवाडी क्रिकेट संघ यापुढील होणारा सामना असेल पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केला सुंदर फटका आहे परंतु चेंडू खाली ओहो झेल टिपणे संधी होती परंतु बेकार तब्बल 2 धावा जोडल्या जातात दाफुलकावर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल तब्बल 42 धावा लगावल्या गेल्या दाफुलकावर 5 गडी बाद 42 अशी धावसंख्या कुठेतरी 1-1 2-2 रन्स घेतले जात आहेत पुढील चेंडू यावर देखील ओहो व्हाईट चेंडू काय सांगत आहे खराब लाईन अजून एक लफडा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल 5 गडी बाद 43 अशी धावसंख्या तब्बल 43 धावा लगावला गेला दाफुलकावर आणि अगदी जर पाहिलं तर पुढील चेंडू निश्चितपणे पाहावा लागेल कशा प्रकारचा असेल यावर देखील बॉल खाली बॅट उगारीत वरती काय सांगत आहे ओव्हर समाप्त खेळ खतम आणि अगदी जर पाहिलं तर टीम धमाका 11 आंबिवली क्रिकेट संघाची धावसंख्या पाहू शकाल तब्बल 43 धावा लगावल्या गेल्या आहेत आणि टार्गेट असेल टीम आई गावदेवी शेकाळपाडा क्रिकेट संघाला तब्बल 44चं टार्गेट असेल टीम आई गावदेवी शेकाळपाडा क्रिकेट संघाला मेगा फायनल डे यासाठी केला होता अट्टासकी तो दिस गोडवावा याची देई याचा डोळा पाहायला मिळतोय या पुढील होणार सामना पाहू शकाल ओमसाई दोऱ्याचा बाळा विपक्ष MK खंडूचीवाडी आले असतील तर आपण सुद्धा नक्की रिपोर्टिंग करायचं अन्यथा नक्की जर उशीर झाला तर बॉलची पात्र पेनल्टी दिली जाईल साठी रिपोर्टिंग करायचे मित्रांनो
यस स्ट्रायकिंग एंडवरती अजय दोरे, नासला कृष्णा पुंजारी, तर वैयक्तिक पहिलं सांगते पहिलं षटक शरद शेवाळे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल 24 टार्गेट, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी राहिलाय. इट इज अ वाईट बॉल. संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन होत आहे. धावसूया धाव फलकर पाहू शकाल. पहिली रन मात्र जुळली गेली आई गावदेवी स्पोर्ट्स शेकरपाडा. हरीश पुंजारी यांनी पुरस्कृत केलेली टीम पाहू शकाल शेकरपाडा. तर दुसऱ्या बॉल पाहू शकाल योगेश शेवाळे गोपाल शेवाळे यांनी पुरस्कृत केलेली टीम. फुलंदाजांचा बॉल उडवलाय, शोधलाय गॅप, लावलाय मॅप. हा फुल टॉस बॉल लॉलीपॉप बॉल वरती हुक शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. पुढे चेंडू, फुलेंचा बॉल यावर डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओव्हरपिचचा बॉल मात्र खोदून काढलाय, क्षेत्र तिकडे पोहोचले गेलेत. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. प्रवीण यांचा एक सिंगल जुळत आहे, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते 6 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. बिनगडी बाद 6 धावसंख्या, 44 टार्गेट आहे. 5 षटकाचा भरपूर वेळ आहे. बॅटिंग लाईन मजबूत आहे. एका बाजूला पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेला माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे गाव, ते अर्थात शेकरपाडा. आई गावदेवीच्या कृपेने नक्कीच पुरस्कृत केली गेली टीम, त्यांच्या आशीर्वादाने, आईच्या आशीर्वादाने टीम पाहू शकाल. आई गावदेवी स्पोर्ट्स शेकरपाडा. दुसऱ्या बाजूला धमाका आंबिवली. यात पंचक्रोशीतील शेरे नडगाव विभागातील एक दादा संघ धमाका आंबिवले, इलाका तुम्हारा धमाका हमारा असं सांगताना पाहायला मिळतोय. परंतु मात्र समोर सुद्धा काही दिग्गज दादा संघ आहे मित्रांनो. फुलेंचा बॉल उडवलाय, याला मात्र पाहू शकाल चेंडू सीमा रेषा पार. एवन कॉलनीचा ब्रँडेड फटका कृष्णा पुंजारे. हा टिपिकल टायमिंग स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, षटकार. फुलेंचा बॉल, ओहो खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चुकीला माफी नाही आहे. धमाका आंबिवली, खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग तुमची मॅच देखण्यासाठी आलाय मित्रांनो, त्याला नाराज करू नका. सगळ्या 16 अजून करायचे तर भरपूर गोळा, परंतु 16 धावा खर्च केल्यात शरद यांच्या माध्यमातून, एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून जुळलेला सर्व प्रेक्षकांचा सहर्ष स्वागत. ही स्पर्धा नक्की 7व्या दिवसापासून येऊन ठेपली आहे. 7व्या दिवसामध्ये कव्हरेज पाहायला मिळत आहे. फुलेंचा बॉल यानंतर पाहू शकाल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहू शकाल. चांगलं पाहायला मिळतंय बॅटल. षटक क्रमांक पाहू शकाल ते पहिलं चालू प्रगती पथावर पाहायला मिळते. धावसंख्या 17 नक्कीच खतऱ्यामध्ये. आता मात्र धमाका आंबिवली संघ, याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये जाईल. जो संघ पराभूत होईल त्याला 6व्या क्रमांकाचा बक्षीस दिलं जाईल. हाफ ट्रॅकरचा बॉल रूम बनवलाय, चेंडू निघून चला बॅकवर्ड सोडले, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार. हा छत्रपतींचा छावा, राघोजी भांगरेंचा छावा आलाय त्या 4-4-4, चौकार. मजबूत स्थितीत पाहू शकाल. आता मात्र कॅप्टन कुल संघ मालक यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहू शकाल. हरीश दादा पुंजारी एक मोठं नाव, उत्कृष्ट आर्टिस्ट, उत्कृष्ट डिझायनर, एक चॉकलेट बॉय, उत्कृष्ट समालोचक, एक मोठं नाव शेकरपाड्याचं का घेतलं जातं आदराने, तर हरीश पुंजारी यांच्या नावाने घेतलं जातं मित्रांनो. त्यांनी पुरस्कृत केलेली टीम स्पॉन्सर बाय हरीश पुंजारी. धावसंख्या 21, पहिल्या षटकाखेरी 21 धावा कुठल्या गेल्यात मित्रांनो. मजबूत स्थितीत पाहू शकाल. थोडंसं बॅकफुटला आता मात्र ढकललंय. धमाका आंबिवली. कमबॅक ब्रेक थ्रू मात्र मिळून द्यावा लागेल. डू और डाय, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. करो या मरोचा महामुकाबला पाहू शकाल. जो जिंकेल त्याची मात्र घौडदौड पुढे राहील. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 6व्या क्रमांकावर आपलं स्थान मात्र मिळवेल. ते बी धावांची गरज. आता मात्र बीमर बॉल, पहिलाच बॉल बीमर. यापुढे या षटकात असा बॉल टाकला जाईल तर नक्की मात्र बाद केली जाईल गोलंदाजी. याच्यासाठी बीमर मित्रांनो, का ज्या वेळेला फलंदाज मात्र दुखापतग्रस्त
होण्याची शक्यता असा बॉल टाकला गेलो त्याला बीमर म्हटलं जातं मित्रांनो. अजूनही 22 धावांची गरज. पुन्हा एकदा महेंद्र. माही तयार. फ्री हिटची चान्स. उडवलाय बॉल आसमानी टोला. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा एवन कोलरीचा परफेक्ट मिडल बॅट. स्वीट साऊंड. चेंडू सीमा पार. चौकार. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा महेंद्र. माही तयार. आता मात्र वाईट बॉल. या वाईटच्या साईडने धावसंख्या पुढे जाते आहे. धावसंख्या 27. यस खंडूचवाडी संघ आपण सुद्धा आला असते तर आपण सुद्धा संपर्क रिपोर्टिंग करायचे मित्रांनो. पुढील सामना ओमसाई दोऱ्याचा बडा विपक्ष खंडूची वाडी. फुलेचा बॉल खोदून काढलाय. ओव्हरपिचचा बॉल. ओव्हरपिचचा बॉल मात्र पाहू शकाल. ओहो खराब क्षेत्ररक्षण. अति काही संकटात नाही. एकच सिंगल जुळत. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते त्या 28 आकड्यावरती. बिन गडीबाद 28 धावसंख्या. धाव फलकर पाहू शकाल. या दैदित्यमान हा कुंभमेळा पाहू शकाल. याच साठी केला होता हटासकी तो 20 गोडावा. याची देही याचा डोळा पाहायला मिळतोय. आजचा दिवस मात्र शेवटचा दिवस. द एंड ऑफ द डे पाहू शकाल. आजचा शेवटचा दिवस. वर्षातून एकदाच येते ही स्पर्धा पण तू घमासान घालून जाते. त्या स्पर्धेचं नाव आहे T10. गोपाल शेवाळे. ओहो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल. पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र रोटेन पाहायला मिळालं. डबल सिंगलने मात्र काम चालवलं गेलंय. संयमाचा खेळ मध्ये नक्की तिथे मात्र खराब चेंडूवरती मात्र प्रहार आणि चांगल्या चेंडूवरती मात्र सन्मान. या क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत पटलावरती पावसाला आई गावदी शेवट शकटपाडा संघ नशिबाचा भात जेवून आलेले आहेत. नक्कीच तुम्ही डबे आणले असतील. यावेळेस नक्कीच फुललेचा बॉल मात्र हा सुद्धा चेंडूवाला. इट इज अ डॉट बॉल. 29 पाहायला मिळते धावा. बरं तो नक्कीच एकही जमेची बाजू आहे तर एकही विकेट गेली नाही आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र तयार. यावेळेस नक्कीच स्विंग अँड मिस. आता मात्र वन बाउन्सची नक्की वॉर्निंग दिली जाते. पुन्हा असा टाकला तर वाईट किंवा नो दिला जाईल अशी वन बाउन्सची वॉर्निंग मात्र दिली झाली आहे. महेंद्र तयार. पुन्हा एकदा नक्की तिथं मात्र 44 टार्गेट आहे परंतु 29 धावा खेळतायत दोन्ही फलंदाज कृष्णा आणि अजय. ओव्हरपिचचा बॉल चांगला असा आहे. हुक केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. क्षेत्र नक्की तिकडे आहे तैनात. चेंडू उचलणार फेक करणार. पिकअप गॅदर थ्रो एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला गेलाय. एका सिंगलच्या सैन्य धावसंख्या जाते 30च्या घरामध्ये. 14 धावींची गरज. 14 धावींची गरज. 18 बॉल 14. जरा घाई करायचे. गोलंदाज टॅकवर नक्की अंबुलीचा चिता रोहित शेवळे पाहू शकाल. जर्सी नंबर 12. अरे जरा धावत अजून जर धावला तर बरा होईल. ओके गुड बॉय. 18 बॉल 14 धाव्यांची गरज. पुढे चेंडू. याला स्विंग आणि मिस. टप्पा पडला तर कानाला सिटी वाजवून नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. लेदर बॉलमध्ये नक्की स्मेल डेलिव्हरी याला म्हटले जाते मित्रांनो. दीपक हिंदोला चकडेवाला यांचं सुद्धा आगमन झालंय. मोहपाडा गावचं गोड व्यक्तिमत्व. यावर नक्कीच आडव्या बॅटने चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह पाहू शकाल. चकड्याचा डायव्हर नक्कीच हिंद केसरी दीपक हिंदोला गाडी पळवतोय रे. नक्कीच मोठं नाव त्या दिवशी पाडगाव मध्ये. रोख रक्कम 5,000 रुपये. 1 बोकड आणि 2 बादल्या. नक्कीच लाईव्ह पाहिलं दीपक सर. लाजबाब तुम्ही गाडी हाकलता सर. ड्रायव्हर मात्र कडक आहेत. याला तर चांगलासा फटका पाहू शकाल.
तिथे मात्र नक्की परेश आहेत तिकडे. दगडमध्ये आवाज द्यायचा नाहीये सर, शांतता बसायचं मित्रांनो, कारण नक्की फ्रेंडशिप आंबिवलीला SG बेलपाडा सपाटपाडा टीमला मात्र पॅनल्टी दिली होती मित्रांनो. नोंद घ्यायचे 32 धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित तयार कृष्णा पुंजारीसाठी. कृष्णा पुंजारी यांनी मात्र चांगलासा सेन्सिबल पुन्हा एकदा नक्की सेन्सिबलचा नजराणा पेश केला गेलाय. फक्त मिळेल एक सिंगल, एका सिंगलच्या सैन्य धावसंख्या जाते डबल 3च्या आकड्यावरती. 33 धावसंख्या, बिनगडीबा 33. कृष्णा खेळतोय 12 बॉल 15, तर अजय खेळतोय 5 बॉल 11. लाजवाब पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा नक्कीच पुन्हा एकदा रचनात्मक स्ट्रोक. षटकार चौकारची आतिषबाजी नाही तर परंतु मात्र जर कलेचा वापर केला याला मात्र नक्कीच फलंदाज बाद. 1+1 विकेट. ब्रेक थ्रू मात्र नक्कीच मिळून दिलाय. अजूनही 2-3 विकेट काढली तर नक्कीच ब्रेक थ्रू कमबॅक करू शकतो. न्यू बॅटर ओम नमः शिवाय चिनूभाई यांचं आगमन. 34 एक गडीबाद 34. नो बॅटर ओमला पाहू शकाल, हे मोठं नाव आहे माहुली विभागातील ओम फलंदाज. नक्की ज्या दिवशी क्वालिफाय झाले होता एक हाती नक्कीच विजय मात्र करून दिला होता या ओम या फलंदाजाने. ती क्षमता आहे त्यांच्याकडे. एक गडीबाद 34. 10 धावेची गरज, जरा घाई करायची. नक्कीच पाहू शकाल पहिल्या दिवसा नक्कीच ज्या दिवशी हरीश सरांचा नक्कीच हरीश पुंजारी यांचा संघ खेळत होता प्रत्येक सामन्यामध्ये पाहू शकाल त्यांच्याकडे एक जर्सी कमी होती मित्रांनो. पॅनल्टी देऊन खेळले परंतु नक्की पॅनल्टी देऊन खेळलेत परंतु मात्र हार मानली नाही आहे. आणि पाहू शकाल लाजबाब शेखरपाडा संघ त्या दिवशी क्वालिफाय झाला होता. पुढील चेंडू आलेला चांगलासा पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलासा फटका पाहू शकाल ऑन साइडला. तो पण एक सिंगल कंप्लीट होईल एका सिंगलच्या मदतीने. धावसंख्या ते 35 याकडे वरती. एक गडीबाद 35 धावसंख्या धाव फलकावर. हे धावसंख्या आहे सर 35. एक गडीबाद 35. 9 धावेची गरज सर. 12 बॉल 9 धावेची गरज. हर्षल भोईर साहेब सुद्धा जुळले गेलेत गोल्डन ट्रॉफीचे. सर्व नुकतीच जी स्पर्धा येत आहे गोल्डन ट्रॉफी मित्रांनो. आदिवासी गट सुद्धा आहे मित्रांनो नक्की संपर्क साधू शकता कारण नक्की येत्या 2 दिवसामध्ये लॉर्ड्स पाळचा कार्यक्रम केला जाईल. गोलंदाज सज्ज. 9 धावेची गरज. 12 बॉल 9. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. 91 आहे मित्रांनो. 11 बॉल आणि 9 धावेची गरज. चला रिपोर्टिंग करायचं. टॉस द्यायचा MK खंडूचीवाडी ओमसाई दोऱ्याचा बाडा. चला रिपोर्टिंग करायचे मित्रांनो. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा सुद्धा चेंडूवाला डॉट बॉल. 10 बॉल 9. लाजबाब तुषार अर्थात आमचा बाब्या भाई गोलंदाजी मार्कवर. तुषार शेवाळे ही सुद्धा नक्की शेवाळे घराण्यातील खान आहे मित्रांनो. तुषार शेवाळे पुणे बॉलला उडवलाय आसमानी ठेवला. जेव्हा ओमच्या बॅट मध्ये बॉल मात्र कनेक्ट होता तेव्हा चेंडूला लांबच लांब फेकून देतोय हा षटकार. या षटकारानं मात्र नक्की सामन्याचा मात्र चित्र रूपांतर मात्र वेगळं करून टाकलं. 3 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार ओमसाठी. टाकलेला बॉलला मात्र उडवलाय हा नक्की विजयी फटका. ओम 2 बॉल डाट झालो तर काय पण टप्प्यात आलं की कार्यक्रम करणार आणि सुपर 3 मध्ये नक्कीच प्रवेश करतोय. अभिनंदन हरीश पुंजारी आणि टीम आई गौदी सोड शेखरपाडा. आणि 6व्या क्रमांकावर मात्र बक्षीस पटकावलंय मात्र धमाका आंबिवली.